द्वंद्वातीतं गगनसदृश तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तन्नमामि। सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय। अत्रि अनुसया माता की जय। आनंद ब्रह्मांडाचा मालक 43 पदाचा सूत्रधार भगवान जगद्गुरु दत्तात्रेय प्रभू यांच्या मंदिराचा आणि हनुमान मंदिराच्या कलशारोहणाचा वर्धापन दिनाच्या 4थ्या वर्षाच्या सप्त्याच्या सुरुवातीचा आजचा हा 3रा दिवस आहे। 3ऱ्या दिवसाची सेवा करीत असताना ग्रंथकार काव्यकार भगवान दत्त प्रभूला नमन करून सर्व श्रोते मंडळीला पदस्पर्श करून सर्वांच्या चरणी साष्टांग नमस्कार घालून सांगू लागतात गत आधी किंवा कालच्या सत्रामध्ये आपण बघितलेली कथा देवाल्य ऋषी सह्याद्री मध्ये तपश्चर्या केली। देवाल्य निमित्त आले सह्याद्रीसी पाठविले त्यासी मोक्षपदी। जीवाचा उद्धार करावया जाण घातिले आसन अनंत युगी। वाट पाहे शुद्ध लक्षणीचा राव धरोनिया भाव जाये वेगी। आणि बाळगीर स्वामी म्हणे नाता नाताचा बापूजी पायाचा अभिलाषी। अनंत पाठातल्या या अभंगाला अनुसरून काल आपण एक चरित्र बघितलं। देवाले महाराज ऋषी दत्त महाराजाच्या तपश्चर्येसाठी गेले। देवाल्याची भक्ती पाहून दृढ निश्चय पाहून सत्य विचार विश्वास आणि निश्चय मला सिद्धांताने धर्माचे 4 पाय सांगितले। पहिला पाय सत्य आहे, दुसरा पाय विचार आहे, तिसरा पाय निश्चय आणि विश्वास असे 4 धर्माचे पाय सांगितले। धर्म या 4 पायावर उभा आहे आणि हे 4 पायाचं अनुकरण किंवा हे 4ही गोष्टी देवाल्यांनी प्राप्त केल्या होत्या आणि म्हणूनच ही धर्माची मूर्ती सह्याद्रीला आली होती। देवाल्यांनीच सह्याद्रीला भगवंताला आणलं असं नाही। आपल्यालाही आपल्या घरी भगवंताला देवालयापेक्षाही अगोदर आणता येते। देवालयाचं चरित्र आपण पाहत असताना त्याच्यामधून आपल्याला शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत। ए लेकरो, आणि त्या चरित्रातून आपल्याला शिकायचं असेल तर दृढ निश्चय, एकनिष्ठता, विश्वास आणि विचार ह्या गोष्टी जर आपण ग्रस्ताश्रम करीत असताना थोडेसे स्वीकारल्या भगवंताबद्दल
जरी आपल्याला देवाला इतके जमल्या नाही तरी आपण आपल्या पद्धतीप्रमाणे करणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला सद्गुरू महाराजांची भेट होते. असं खूप मोठा सांगण्यासारखा विषय. भगवान दत्तप्रभूची पवित्र गाथा, नामस्मरण किती मोलाचं आहे, किती भाग्याचं आहे. आणि ह्या जन्मामध्ये दत्तप्रभूची सेवा घडणंच कितीतरी जन्माचं पुण्य पाहिजे. दुर्मिळ आहे माणूस. विरळा जाणे म्हणलं महाराज. विरळा जीवानंदाचा, आनंद जीवाचा संबंध मुळीचा विरळा जाणे. आपण कर्तव्य महाराजांनी एक विरळा शब्द घातला. विरळा म्हणजे लाखात एक. असाच जीव, हे संबंध जीवाचा आणि आनंदाचा काय संबंध आहे हे कळून घेणारा लाखात एक माणूस आहे. म्हणजे आपण फक्त कथा ऐकतो, आपण ऐकतो पण ऐकत नाही. आपण ऐकतो पण ऐकत नाही. इथं बसून सांगणाऱ्यांना सांगितलं, तुमच्या कानापर्यंत आवाज आदळला, इतकी गोष्ट पक्की होईल, पण पुढची गोष्ट खरी नव्हती. म्हणून आम्हाला अनादी काळापासून जन्म मरणाच्या फेऱ्यात असं गुंतावं लागलंय. आणि म्हणून देवालयाच्या साठी भगवान तिथं आले. आपल्यासाठी सुद्धा भगवान धावून येतील असंच एक चरित्र आपल्याला आज बघायचं आहे. त्रतायुगामध्ये त्रतायुगाची महाराज 17,28,000 वर्षाचं आयुष्याचं गणित सांगितलंय. त्रेतायुगाचं 12,96,000 सांगितलं आणि द्वापार युगाचं 8,64,000 सांगितलंय. कलियुगाचं 4,32,000 सांगितलं. सगळ्यात कलियुगामध्ये केलेलं नामस्मरण पवित्र आणि पुण्यपर्व काळ आहे. कलियुगाचा काळ म्हणजे परमार्थ करणाऱ्याला फार सुलभ आणि सोपा सांगितलाय. आणि म्हणून कलियुगामध्ये नामचिंतन, भगवंताच्या भक्ताची कथा जरी आपण वर्णन केली तरी भक्त देवाला आपल्याला लाड येते. आणि म्हणून असाच एक भक्त सरस्वतीच्या पासून ब्रह्मदेवाला 7 मुलं झाले होते. सप्तऋषी. का वाजले बघ ते काय वाजले. आणि त्या 7 ऋषीमध्ये एक भृगु ऋषी होता. अंगिरा ऋषी, आत्र ऋषी, पोलस्ती ऋषी असे 7 जण होते. त्याच्यामध्ये एक भृगु ऋषी होता. भृगु ऋषीचा पुत्र च्यवन ऋषी होता. च्यवन ऋषीचा पुत्र रुचिक ऋषी होता. रुचिक ऋषीचं चरित्र आपल्याला दत्त महाराजांचा फार मोठा निश्चिम भक्त. रुचिक ऋषीला 1 कल्प आयुष्य सांगितले. वेदांतान आणि सिद्धांतान दोन्ही. रुचिक ऋषीचं आयुष्य 1 कल्पाचं होतं. तुम्ही म्हणाल 1 कल्प आयुष्य कसा जगत होता. ज्या ज्या वेळेला प्रलय व्हायचा, कल्पाच्या आधी समजा प्रलय झाला, समजा पाण्याचा प्रलय झाला की हे रुचिक ऋषी पाण्याचं रूप घ्यायचं आणि त्या पाण्यासंग हे पाणी होऊन त्याच्यात मिसळून राहायचा आणि आपण शिल्लक राहायचा, बाकी सगळ्याला बुडवायचं, पण आपण शिल्लकच राहायचा. पुन्हा समजा अग्नीचा प्रलय झाला तर आपण अग्नी व्हायचा आणि त्या अग्नीसोबत हे अग्नी मिक्स होऊन आपलं अंग राखून ठेवायचं.
हवेचा प्रलय झाला, वाऱ्याचा, आपण वारा व्हायचा. अशा पद्धतीनं एक कल्प आयुष्य मिळालेला हा रुचिक ऋषी जीवन जगत होता, कंठित होता. भगवंताचं चिंतन करणे आणि अशा पद्धतीनं आयुष्य जगणे. आयुष्याचं जीवन जगत 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 60,000 वर्ष तपश्चर्या किंवा आयुष्य भगवंताचं चिंतन करीत करीत रुचिक ऋषीचे निघून गेले. आज ऋषीचं वय किती आहे? 60,000 वर्ष वय आहे. ज्यावेळेला 60,000 वर्ष रुचिक ऋषीचं वय होतं त्यावेळेला एक दिवशी आकाशवाणी झाली. आकाशवाणी अशी झाली की हे रुचिक, तू ब्रह्मचारी राहू नको, आता लग्न कर आणि पत्नी करून घे. ज्या वेळेला तुला पुत्र प्राप्ती होईल त्यावेळेला तू सद्गतीला जाशील. आणि पुत्र प्राप्तीशिवाय तुला सद्गती नाही. कितीही तपश्चर्या तुझी दृढ असेल तरी तुझ्या भाग्याचा योग असा आहे, अशी आकाशवाणी झाली. प्रारब्ध, संचित आणि क्रियमान हे 3 कर्माचे प्रकार आहेत महाराज. माणसाच्या प्रारब्धातलं कधी चुकत नाही. संचित आणि क्रियमान कुठलंही चुकत नाही. प्रारब्धातल्या गोष्टी भोगाव्याच लागतात, देवादिकाला सुटल्या नाही. आपण ज्याला देव म्हणतो अशा देवाने सुद्धा प्रारब्ध भोगले, प्रारब्ध भोगावंच लागते. आणि अशी आकाशवाणी झाल्याच्या नंतर रुचिक ऋषी विचार करू लागला. कारण आकाशवाणीला खोटं मानत नव्हते. त्या काळची आकाशवाणी म्हणजे भगवंताचं मनोगत मानल्या जायचं. आजची आपण आकाशवाणी खरीच मानतो की एखादी बातम्यात दिलेली गोष्ट खोटी कशी मानता येईल. आपण अधिकृत जसे आपल्या वाहिनीवर जे बातम्या लागतात, बातम्यामध्ये समजा एखादी बातमी प्रसारित केली तर ती खोटी असेल असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण ती आकाशवाणीवर ज्या वेळेला बातमी येते ना, ती बुड धरून कुठेतरी त्याचा बेस ठरूनच आलेली असते. आणि आताची आकाशवाणी केंद्रावरून चलते, त्यावेळेसची आकाशवाणी भगवंताच्या अंतर्मनातून चालायची आणि तिथली आकाशवाणी इथल्या मनाला कळायची. ये हृदयीचे ते हृदयी. आणि म्हणून ही आकाशवाणी ऐकली रुचिकानं आणि चिंतातूर झाला. विचार करू लागला. वयाचे 60,000 वर्ष संपले. आकाशवाणी तर अशी झाली की लग्न कर, बायको करून घे, मुलगा झाल्याशिवाय मला मोक्ष प्राप्ती नाही. काय विचित्र नमुना आहे. विचार करीत बसला. भगवंताबद्दल विचार करता करता 2 दिवस निघून गेले. विचार करीत करीत बसल्यावर आचार्य नारदाची स्वारी तिथं आली. नारदाला भेट झाली. संतांच्या संगतीचा सहवास महाराज काहीतरी देऊन जाते. आणि नारदाने विचारलं रुचिक ऋषीला, म्हणले महाराज. एकोणिकांनी प्रणाम केला, भेट झाली, संवाद झाला. आणि नारदाने विचारलं, महाराज ऋषी थोडंसं म्लान वदन तुमचं दिसत आहे. त्यावेळेला रुचिकानं सांगितलं, महाराज आकाशवाणी माझ्यासाठी एक विपरीत झाली. काय आकाशवाणी झाली? त्यावेळेला रुचिकानं सांगितलं नारदजीला की आकाशवाणी अशी झाली की माझी वयाचे 60,000 वर्ष पूर्ण झाले आणि आता आकाशवाणी म्हणते तुम्ही लग्न करा, संसार थाटा, तुम्हाला मुलगा होईल, त्यावेळेला तुम्हाला परमगती मिळेल.
त्यावेळेला नारदांनी स्मित हास्य केलं आणि सांगितलं प्रारब्धाचा भोग चुकत नाही आणि आकाशवाणी खोटी नसतेच. नारदांनी त्याला बळ दिलं, कारण आकाशवाणी जरी झाली तरी रुचिक ऋषीचं मत लग्न करायचं नव्हतं. असं कसं बरं दिसते, मला आता कोण बायको देईल, आणि बायको केली तरी लग्न झाल्यावर संसार बंधनात अडकण्याची तयारी नव्हती. भले भले लोक संसारापासून सुटा म्हणून प्रयत्नात होत, आणि मला संसारामध्ये जायचं भगवंतानं कसं सांगितलं असेल. 80% रुचिकाचं मत नव्हतंच. त्यावेळेला नारदजी म्हणले, भगवंताची वाणी आहे तर निमूटपणानं मान्य करायला पाहिजे. आणि ऋषीजी तुम्ही अवश्य लग्न करा. आणि म्हणून ही नारदाची वाणी रुचिक ऋषीला पटली म्हणण्यापेक्षा मार्ग सोयीचा होऊ लागला. कारण काही करते सद्भक्त कोणत्याही स्तराला जाते, फक्त त्याचा उद्देश परमगती असला पाहिजे, सद्गती असला पाहिजे, मोक्ष पदाची प्राप्तीचा उद्देश असला पाहिजे. तिकडचं कैवल्याचं मार्गक्रमण करणारा रस्ता कोणी सांगितला तर ते कसलाही असो, कितीही खडतर असू द्या, ते गुरुभक्त सद्भक्त मान्य करतात. आणि म्हणून पुन्हा विचार केला, बोले ठीक आहे लग्न करू, पण आपल्याला मुलगी कोण देईल आता. त्यावेळेला नारदजीने विचार केला, मुलगी बघू म्हणले, मिळेल कुठेतरी. त्यावेळेला नारदाला एक स्थळ सांगितलं रुचिक ऋषीला. तुम्ही काय करा म्हणले, ए लेकरं स्थळ सांगितलं नारदजीनं. रुचिक ऋषीला सुचविलं की म्हणले तुम्ही काय करा, एका जागी मुलगी आहे म्हणले. हाय म्हणल्यावर आनंद वाटला. कुठं आहे सांगा. नारदजीनं स्थळ सुचविलं. कुसुमा नगरीमध्ये गादी नावाचा राजा आहे, आणि त्या राजाला एकुलती एक मुलगी आहे, कौशिका नाव आहे तिचं, आणि ती अजूनही तशीच आहे, लग्न झालं नाही. मुलगी थोडीशी काळी आणि कुरूप होती, म्हणून योग्य वेळी लग्न झालं नव्हतं. योग्य वेळी म्हणजे थोडं लग्नाची वेळ टळून गेली होती. आणि नारदजीनं ते स्थळ सुचविलं रुचिक ऋषीला. कुसुमा नगरीमध्ये गादी नावाचा राजा आहे, त्याचा शोध घ्या आणि तिथं जा. सांगितल्याबरोबर महाराज रुचिक ऋषीला आनंद वाटला. लग्नाचा नाही, ही गाठ सुटाली आता, कारण आपल्याला परमगती, ध्येय परमगती आहे. आणि त्यावेळेला रुचिक ऋषी नारदाचं ऐकतात, नारदाला साष्टांग नमस्कार करतात आणि चिंतन भगवंताचं ध्यान मन करीत कुसुमा नगरीमध्ये पोहोचतात. कुसुमा नगरीमध्ये पोहोचल्यावर त्या ठिकाणी आता गादी राजाच्या घरी म्हणल्यान काय हो, राजाच्या घरी हे ऋषी आगमन झालं. अतिथी देवो भव या नयानं ऋषीचं स्वागत केलं, षोडशोपचारे पूजा केली आणि बसायला स्थान दिलं. गादीराजानं साष्टांग नमस्कार घातला आणि विचारला, महाराज काय प्रयोजन आहे घरी येण्याचं, काय सेवा करावी सांगा, द्या आदेश. कारण राजा ऋषीचा आदेश मानायचा, सांगा आदेश. त्यावेळेला
रुचिक ऋषीला बोलाव की नाही की हिम्मत होईना. पण आता गेलतात त्याच्यासाठी. लपवायला कसं, टाकाला जाऊन गाडगं लपवायचे काय? लपवाय ना. आणि त्यावेळेला गादी राजाला सांगितलं, राजश्री काहीच नाही, मी याच्यासाठी आलो, तुमची कौशिका मला अर्पण करा आणि कन्यादान करून टाका. का तर त्यांनी सांगितलं, अशी अशी आकाशवाणी झाली, मला लग्न करायचं आहे, भगवंताचा आदेश आहे, आणि लग्नाच्या नंतर मला पुत्रप्राप्ती झाल्याशिवाय मला मोक्ष प्राप्ती नाही. आणि म्हणून नारदजींना सल्ला दिला, चांगल्या चांगल्या विचारवंतांनी साधू संतांनी सुद्धा सल्ला दिला. आणि त्यांच्या सल्ल्यानं, कारण रुचिकानं समाजात मानभंग सगळ्या गोष्टीचा विचार केला. लग्न केल्यावर काय होईल, समाज काय म्हणेल, सगळ्या गोष्टीची न विचारता उत्तर देऊ लागला महाराज रुचिक ऋषी. आणि त्यावेळेला गादी राजाला म्हणतो, नारदजीच्या सांगण्यावरून मी तुमच्या घरी आलो आणि तुमची कौशिक मला देऊन अर्पण करा, कन्यादान करा. आता मोकळ्या मनानं बोललेला राजा आता जरा असा मन संकोच झालं राजाचं. का संकोच झालं? आता धर्मसंकट पडलं गादीराजाला. मुलगी देवाव तर ही म्हातार आहे, मुलगी 20-22 वर्षाची 25 वर्षाची आहे. आणि आता देऊ नाही तर हे क्रोधिष्ठ आहे, नाश करते, शाप देते. त्याला धर्मसंकट म्हणा. असे धर्मसंकटग्रस्त आश्रमात आपल्यालाही पडतात. पर आपल्याकडे अशा अवस्थेची मन आहे, कहूं तो मां मर जाए आणि ना कहूं तो बाप कुत्ता खाय. एक दृष्टांत आहे, कहाणी आहे या विषयावर. त्यावेळेला ही अवस्था, लेकराची अवस्था कशी राहते, हे कुत्ता होय म्हणायची हिम्मत होय ना. होय म्हणाव तर बाप मारते, नाही म्हणाव तर बाप मायला मारते. ही अवस्था त्या लेकराची, धर्मसंकट. आणि म्हणून अशा धर्मसंकटात राजा पडला आणि गादी राजा विचार करू लागला, वो आता नेमकं कराव काय. महाराज, एका कसायाला, एका चांगल्या सज्जन माणसाला कसायानं जाता जाता विचारलं की बाबा गाय या रस्त्याने गेली काय. सज्जन माणूस विचार करते, बोलल्याबरोबर उत्तर देईना. बघा त्यानं कसायानं काय विचार केला, हे कसाई वय, गायीचा जर मार्ग सांगितला तर गाय कापल्या जाईल, आणि सांगू नये तर आपल्या खरेपणाला उणेपण येईल किंवा वाचिता दोष घडल. काय करावं. त्या कसायानं एका सज्जन माणसाला विचारलं, बाबा गाय इकडे गेली काय. तर त्यावेळेला त्या सज्जन माणसानं उत्तर दिलं, देखने वाला भड़वा बोल नहीं सकता और बोलने वाला भड़वा देख नहीं सकता. आणि मोकळा झाला. त्याचाही दोष नाही, गायीचाही दोष नाही, आणि सांगण्याचाही दोष नाही. याला म्हणावं परज्ञा. त्यावेळेला कसायानं विचार केला की महाराज नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे. महाराज म्हणले, बाबा ज्या डोळ्यांनी बघितलंय त्याला बोलता येत नाही, हो की नाही म्हणता येत नाही. बघितलंय फक्त डोळ्याने, पण सांगावं लागते तोंडानं. त्यावेळेला सज्जनांनी उत्तर दिलं, देखने वाला भड़वा बोल नाही सकता. बघितलंय त्याला बोलता येत नाही, आणि जो बोलतो त्याला दिसत नाही, पाहता येत नाही. पाहण्याची प्रक्रिया डोळ्याकडे आहे, बोलण्याची क्रिया
तोंडाकडे आहे. आणि म्हणून हा सूक्ष्म भेद कसा याला सज्जनांनी सांगितला. बाबा मला माहित नाही म्हणलं नाही, त्याचंही समाधान झालं. गायबी वाचली, सगळे विषय क्लिष्ट झाले, यालाच परज्ञान म्हणतात. आणि सिद्धांतांनी हेच सांगितलंय. आणि मग सही सलामत कसा मार्ग निघते, सही सलामत जिथं मार्ग निघते त्याचंच नाव परज्ञान, दुसरं काही नाही, कुठलाच आडकाठी नाही. अशा प्रसंगातून गादीराजानं विचार केला, आता नेमकं काय करावं. त्यावेळेला विचार केला आणि सांगितलं काहीतरी आडकाठी घालाव. म्हणजे पोरीचं सोयरी काही नाही बी म्हणू नये आणि हो बी म्हणू नये असा शब्द त्या ठिकाणी टाकण्यासाठी गादीराजानं सांगितलं, महाराज आमच्या मुलीचा एक पण आहे. काय पण आहे सांगा, काही अडचण नाही, मुलगी तुम्हाला नक्की देऊ. पण मुलीचं म्हणणं आहे किंवा मुलीचा पण असा आहे की या जगामध्ये जो कोणी 500 श्यामकर्ण आणील त्याला आमची मुलगी वरमाला घालणार आहे. कुठलाच विचार केला नाही महाराज, डायरेक्ट रुचिकानं सांगितलं मी आणतो. हो म्हणलं, वचन दिलं गादीराजाला. आता श्यामकर्ण महाराज जगाच्या पाठीवर कुठंच नाहीत, फक्त सूर्याच्या रथाला. सूर्याच्या रथाला जे घोडे आहेत त्याचंच नाव श्यामकर्ण आहे. सूर्याच्या रथाशिवाय जगात इतरत्र कोण्याच ठिकाणी एकही श्यामकर्ण शोधून मिळत नाही. त्यावेळेला गादीराजाला वाटलं याला असल्या अडचणीत टाकलं की नाही, याची तिकडं अडचण सुटणार. आणि तिकडं अडचण न सुटल्यामुळं आपल्याला पेच पडणार असं समजलं गादीराजानं. आणि सांगितलं 500 श्यामकर्ण घेऊन या आणि त्यावेळेला आमची मुलगी तुम्हाला वरमाला घाली. मान्य केलं रुचिकानं, वचन दिलं. आणि तिथून आला. शेजारी एक तळं होतं, त्या समुद्राच्या शेजारी त्या तीरावर तपश्चर्या करीत बसला. 12 वर्ष झाले तप चालू आहे. त्यावेळेला याच्या तपश्चर्याचं बळ म्हणून समुद्रातला हळूहळू पाणी कमी होऊ लागलं. पाणी कमी झाल्यामुळं जलचराला त्रास होऊ लागला. आणि एक दिवस समुद्र खवळला आणि समुद्रानं रूप प्रगट केलं आणि रुचिक ऋषीला विनवणी केली की महाराज तुम्ही काय करता, हे काय करता. तर रुचिक ऋषीने सांगितलं मला 500 श्यामकर्ण पाहिजे. त्यावेळेला समुद्राने सांगितलं श्यामकर्ण कुठं आमच्याकडे राहतात काय, तुम्ही अनाठाई तुमची जी मेहनत करीत आहात ती तुमची मेहनत वाया जाणार आहे आणि श्यामकर्ण इथं मिळत नाहीत. तुम्ही आम्हाला रिकामा त्रास देऊ नका आणि तुम्हाला श्यामकर्ण पाहिजे असतील तर तुम्ही ब्रह्मदेवाकडे जा. मान्य केलं रुचिकाने. आता मिळच ना म्हणल्यानं काय हो, दुकानदारानं वस्तू आमच्याकडे नाहीच म्हणल्यावर गिऱ्हाईक कुठं जाय, वापसच जावं लागतं, इलाज नाही ना. ब्रह्मदेवाकडे जा. रुचिक ऋषी तिथली 12 वर्षाची तपश्चर्या संपली, ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन आदरातिथ्य झालं, संवाद झाला. ब्रह्मदेवाला सांगितलं की बाबा अशी अशी आकाशवाणी झाली, मला लग्न करायची वेळ आली, लग्न केल्याशिवाय मुलगा झाल्याशिवाय मला परमगती नाही आणि परमगती मिळाल्याशिवाय जन्माला येऊन फायदा नाही. आणि म्हणून ह्या गोष्टीच्या पेचात मी सापडलो, मला 500 श्यामकर्ण पाहिजे आणि कसंही करा माझी अडचण सोडवा. ब्रह्मदेव म्हणला श्यामकर्ण द्यायची ताकद माझ्याजवळ जर असली तर मी हंसावर हिंडत होतो काय म्हणलं. मजा राहत नव्हतं का मला श्यामकर्ण घोडा माझ्या रथाला. ते लायकी आमची नाही बाबा, तुम्ही विष्णूकडे जा. विष्णूकडे गेले. विष्णूनं सांगितलं ती ताकद आमच्याकडे नाही, ती ताकद जर आमच्याकडे असेल तर आम्ही गरुड कशाला वापरित होतो. महादेवाकडे गेले दोघं तिघं मिळून. महादेव दुरूनच हसले, हे ताकद माझ्याजवळ असल्यावर मी नंदी कशाला वापरित होतो.
हा काय येड्यावनी असा. मग ह्या तिघाला पर्याय शोधला. महादेवाला शेवटी सांगितलं की बा कसं करायचं. काहीच नाही म्हणले रुचिक ऋषी, तुम्ही ही जी मेहनत घेता ही निरर्थक आहे आणि कामाची नाही, आणि तुम्ही बिनकामी मेहनत करू नका. तुम्ही सह्याद्री पर्वतावर जा आणि अनंत ब्रह्मांडाची घडामोड करण्याची ताकद फक्त दत्तप्रभू मध्ये आहे. हे तिघांनाही सांगितलं रुचिक ऋषीला, ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव. तिघांनाही सांगितलं तुमचा हे पेट सोडवायचं असेल तर तुम्ही सह्याद्रीवर जा आणि भगवान दत्तात्रय जगत गुरुचं चिंतन करा. त्यावेळेला महाराज कसं आहे, माणसाला दुखणं वाढलं की नाही, भेटलेलं करते, सांगितलेलं करते. बघा माणूस कोणीही रस्त्यावर सांगू द्या, काय बी करते, सांगितलेलं. काय काय केलं, मी दवाखान्यात होतो मरणाच्या दारात, म्हणा मला काय माहित नाही. हे आमचा दिगंबर बोधा मोडन आमचा जिजा कोण्या महाराजाकडे गेलेत की माहूरला 4 तासाच्या मध्ये नांदेडला एक वस्तू आणून माझ्या खिशात ठेवली, म्हण मला माहित नाही. त्यावेळेला पुन्हा मला घरी आल्यावर आमची माय म्हणली, नंदगा जिजा आणि दिगंबर बोध मोड माहूरला गेलेत. माहूरच्या महाराजांना फोन केला की तुम्ही तात्काळ या, आज संध्याकाळी मी एक वस्तू देतो, ती घेऊन त्याच्या ताब्यात द्या किंवा त्याच्या खिशात द्या किंवा पाजवा, काय माहित नाही मला. पुढचं सांगितलं तेव्हापासून 3.5 तासामध्ये ती वस्तू माझ्या जवळ आली. म्हणा साक्षीदार आमचा दिगंबरजी इथंच आहे. भगवान दत्तप्रभूची कृपा. काय झालं, कसं झालं, आता प्रारब्धाचा भोग द्यावा लागला. मी स्वतःचा अनुभव सांगाल तुम्हाला. मला काय सांगायचं आहे, माणूस पेचात सापडला की सांगितलेलं करते, कोणी बी काही बी. 12 जणांच्या त्यावेळेला दोऱ्या आणून घातल्या, काही करते माणूस, कुणी करते. आणि तीच अवस्था रुचिकाची झाली होती. रुचिकाने सांगितल्याबरोबर दत्त महाराजाचं चिंतन करीत करीत त्या ठिकाणावर निघाला. देवा दत्ता 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 हो, देवा दत्ता देवा दत्ता 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 हो, देवा दत्ता दत्ता हो, देवा दत्ता. चिंतन करीत 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 महाराज रुचिक ऋषी सह्याद्री गडाकडे निघाला. सह्याद्रीवर पोहोचला आणि त्या ठिकाणी तपश्चर्या मांडली.
दत्तप्रभूच्या दारामध्ये रुचिक ऋषीनं. कारण लक्षात आलं तुमच्या? कारण कशासाठी? ह्या पाठीमागेल्या गोष्टीसाठी. 12 वर्षाची तपश्चर्या झाली. इकडं पहिलं 12 वर्ष केली समुद्राच्या किनारी बसून, तिथं 12 वर्ष गेले, आणि आता इथं 12 वर्ष गेले. 2 तप झाले. आणि ह्या 2 तपाचं बळ म्हणून याची नोंद दत्त महाराजाला घ्यावं लागली. आणि 12 वर्षे संपल्याच्या नंतर दत्त महाराज प्रसन्न झाले आणि रुचिकाला सांगितलं, प्रसन्न होऊन, नेमकं तुझं काय मत आहे? कशासाठी हे कारण आहे? तपश्चर्या का करतो आहेस? त्यावेळेला दत्तप्रभूची भेट झाल्याच्या नंतर हे मागला आटापिटा सगळा पटला आणि मनाला आनंद झाला. दत्तप्रभूची भेट झाल्याच्या नंतर जे रुचिकाला आनंद झाला महाराज, आणि म्हणून याला पहिल्यासारखं कर. हॅलो हॅलो. रुचिक ऋषीला आनंद झाला. माहेरातला माणूस भेटल्यावर सुद्धा बायलेकीला जितका आनंद होते की नाही, माहेरातला माणूस भेटल्यावर आनंद होते त्याच्याही पेक्षा जुन्या काळचं माहेर सांगाल. आताच काही माहेरात घरात फरक राहिला नाही. त्यावेळेला रुचिक ऋषीला किती आनंद झाला. एका काव्यामध्ये महाराजांनी वर्णन केला. निरालंबीचा देवाला मला ने आला, मला ग बाई जायाचं माहेराला, मला ग बाई जायाचं माहेराला, मला ग बाई जायाचं माहेराला.
कसं बसू, किती आदर करू, तन मन लावून त्या माणसाची सोय करते बोळाव्याची. कारण आनंदाला पारावार राहत नाही. तीच अवस्था इथं काव्यकारानं वर्णन केली. या दिगंबर बोळायाला काय करू फराळा, दिगंबर बोळायाला काय करू फराळा, संगे घेऊन आलाय बघा साधूचा मुराळा, संगे घेऊन आला बघा साधूचा मुराळा, तन मन धन करू अर्पणा, तन मन धन करू अर्पणा, ओवाळू तयाला आला ग बाई जायाचं माहेराला, मला ग बाई जायाचं माहेराला, मला ग बाई जायाचं माहेराला. असा बोळाई ज्याला ज्याला माहेरला जायचं आहे अशा अशा जीवाला न्यायला येते. तुम्ही बोळाव्याची मन लावून वाट बघा, नक्कीच बोळावं तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार. पण बोळावं तुम्हाला यायचं असेल तर काय करावं लागते? काम क्रोध मद मत्सर करतात बेजार, काम क्रोध मद मत्सर करतात बेजार, क्रोध मद मत्सर या 4 गोष्टीवर 6 गोष्टीवर या जीवानं विजय संपादन करावं लागते. कामाला जिंकावं लागते, क्रोधाला जिंकावं लागते, मद जमत नाही, मत्सर द्वेष जमत नाही, लोभ चालत नाही. ह्या षडविकारापासून आम्हाला मुक्ती मिळवावी लागते म्हणण्यापेक्षा त्याच्यावर अंकुश ठेवावा लागते. त्यांना आपण म्हणाल तसं वागवायची ताकद हिंमत ज्या दिवशी येते आपण त्याच्या मनाने चाललो. एक गोष्ट दोनदाच्या ऐवजी 3दा सांगितली, चटकन आपल्याला क्रोध येते. आपण क्रोधाच्या अधीन, क्रोध आपल्या अधीन असला पाहिजे. आणि म्हणून ह्या क्रोधावर, षडरिपूवर, षडविकारावर आम्हाला विजय मिळविता आला पाहिजे. अशा मनुष्या तृष्णा कल्पना इच्छा वासनेवर आमचा अंकुश असला पाहिजे. आणि हे अंकुश ज्या दिवशी बसेल त्या दिवशी बोळावू नक्की तुम्हाला शोधत येईल. चला माहेरा. काम क्रोध मद मत्सर करतात बेजार, काम क्रोध मद मत्सर करतात बेजार, अशा मनुष्या तृष्णा कल्पना गांजीतात फार, अशा मनुष्या तृष्णा कल्पना गांजीतात फार. दास गुरुचा गंभीरपणाचा
अशा पद्धतीनं काव्यकारांनी एक वर्णन केलंय. भावाब्दीमध्ये तळमळ करीत असलेल्या जीवाला सोडविणारा गुरुबंधू किंवा बंधू जर भेटला तर ज्याप्रमाणे सासरवास ज्या घरी व्हायलाय अशा सुनेचा भाऊ बा बंधू कोणी जर माहेराहून आला तर किती आनंद होते. त्याच्याही पेक्षा पराकोटीचा आनंद महाराज कैवल्याचा दाता भेटल्यावर होते आणि त्याचं वर्णन काव्यकारांनी या ठिकाणी केलंय. तसाच आनंद रुचिक ऋषीला दत्त महाराजाची भेट झाल्यावर झाला. आणि त्यावेळेला दत्तप्रभूंनी विचारलं कशासाठी ठाण मांडलंय. त्यावेळेला रुचिक ऋषीनं सांगितलं महाराज तुमची आकाशवाणी अशी झाली की मला प्रारब्धामध्ये लग्न करावं लागणार आहे. लग्न झाल्याच्या नंतर बायको येईल, बायको आल्यावर लेकरू होईल आणि पोरग होईल. मुलाचं तोंड बघितल्यावर मला परमगती मोक्ष मिळेल असा माझा प्रारब्धाचा भाग आहे. आणि आकाशवाणी ऐकून मी प्रयत्न खूप केले पण तुमच्याशिवाय ही गोष्ट साध्य होणार नाही. आणि त्यावेळेला रुचिकाने सगळी कथा दत्त महाराजाला सांगितली. मला नारदाने सांगितलं स्थळ मी कुसुमावती नगरीमध्ये गादी नावाच्या राजाकडे गेलो होतो. त्याची कौशिका नावाची मुलगी लग्नाची आहे. तिला कोणी करून घेत नव्हतं. थोडी काळी आहे, कुरूप आहे आणि त्या राजानं त्या मुलीचा पण ठेवलाय. त्या मुलीचा पण असा आहे 500 शामकर्ण वारू जो कोणी आणेल त्याला ही मुलगी हार घालील आणि मला तिच्याशिवाय मला दुसरी बायको जगात कोणी देत नाही आणि एकच पर्याय मिळालाय. असलीच अवस्था आता आली म्हणालो. पोरगी आहे म्हणल्याबरोबर पाय धुईनाशी कपडे धुईनाशी पळत चलेल बघा नवरदेवाचे बाप. हे त्या काळातलं आजचं नव्हतं. जगाची ही रहाटगाड आहे की नाही, जगाची ही जी व्यवस्था आहे ही दर 10 वर्षाला बदलते महाराज. दर 10 वर्षाला निसर्ग बदलते. पण याच्यात काय झालंय, याच्या पाठीमाग माणसानं निसर्गावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करून बघितलाय. निसर्गावर माणसाला विजय मिळते होय, विज्ञानाला प्रयत्न करून बघितलाय. त्याचे परिणाम यायलाच भोगावे लागले. एक काळ असा होता मुलगीच नको, मुलगीच नको. मला सांगा आम्हाला माय पाहिजे, आम्हाला बहीण पाहिजे, आम्हाला बायको पाहिजे, आम्हाला आत्या पाहिजे, मावशी पाहिजे, सगळेच पाहिजे पण मुलगी नको. हे काळ येऊन गेलाय पाठीमागे. आणि त्या काळामध्ये जे घडलंय त्याचा परिणाम होय महाराज आज भोगालेला. नवरदेव तर परेशान हातच, पण नवरदेवाचं अख्खं खानदान परेशान. ही परिस्थिती त्या काळात होती. त्या म्हणण्यापेक्षा रुचिक ऋषीचं वय झालं, दिसायला म्हातार, कोणीच देईना गेलं. एकुलता एक ते पण घातला. पण असा आहे महाराज कसंही करा मला परमगती, उद्देश काय होता परमगतीचा आणि मला परम मोक्षाला जायचं आहे असा असा नमुना आहे. आणि मला श्याम करण्याची गरज आहे, 500 श्याम करण्याची द्या म्हणल्याबरोबर दत्त महाराजांनी आता ब्रीद दत्तप्रभूचं ब्रीदच आहे महाराज. भक्ताचं कोड निवारण कर. आता येणाऱ्या भक्तानं कोणत्याही नमुन्याचं घेऊन कोड येऊ द्या, त्याची निष्काम सेवा असू द्या की सकाम असू द्या. त्यानं जे तुम्ही दत्तप्रभूची भेट झाल्यावर संसारातली नास्तिवन गोष्ट मागा, मिळते. मिळा असं नाही, तुम्ही काय मागता त्याच्यावर डिपेंड आहे. मग आता मागणाऱ्यानं काही गोष्टी नाशिवंतही मागून घेतल्या. दत्तप्रभूची भेटही झाली. सहस्त्रार्जुनानं काय केलं, आता ती विषय आपण घेऊ पुढं. सहस्त्रार्जुनानं दत्तप्रभूची भेट झाली महाराज. राज्य मागितलं, बळ मागितलं, 1000 हात मागितले. या सगळ्या गोष्टीचा शेवटी नाश होते आणि झाला. आणि म्हणून भगवंताची भेट झाल्याच्या नंतर आम्हाला काय मागावं याचीच अक्कल यायला बरेच दिवस जातात. आणि काही जणाला आली नाही. नाशिवंत गोष्टी मागितल्या संसारातल्या, इहे लोक सुखी केला, स्वर्ग लोक सुखी केला, पुण्य संचय संपला, पुन्हा लक्ष ठेवण्याची सुरुवात झाली. देव भेटून उपयोग काय झाला, काहीच उपयोग झाला नाही. तसं रुचिकराने दत्तप्रभूला सांगितली सगळी कथा आणि दत्तप्रभूनं वरद हस्त ठेवला.
खुशाल काही अडचण नाही, तुझी अडचण सुटे. आणि त्यावेळेला दत्तप्रभूंनी महाराज अक्षदा रूपी एक 7, 8, 10, 20 तांदळ रुचिकाच्या हातावर ठेवले आणि म्हणले हे अक्षदा घे आणि त्या तळ्यावर जाय. एक तळ्याचं नाव सांगितलं. काही ग्रंथामध्ये रुद्रपूरचं तळ सांगितलंय. रुद्रपूरचा उल्लेख आहे. काही ठिकाणी तळ्याचं नाव नाही, केवळ तळ म्हणून सांगितलंय. रुद्रपूरला तळ आहे, त्या तळ्यावर जा आणि त्या तळ्यावर उभं राहून हे महाराजांनी मंत्र दिला रुचिकाला. हे मंत्र म्हण आणि ह्या मंत्राचा 21 वेळा जप कर आणि ही अक्षदा मंत्र करून 21 वेळा मंत्र त्याच्यावर टाक आणि समुद्रात फेक, त्या सागरामध्ये तळ्यामध्ये फेक. आणि त्याच्यातून 500 श्यामकर्ण निघतील आणि तुला कुठं न्यायचं तिथं घेऊन जा. त्या गाजीराजाला दाखव आणि तुझं मनोवांचित फल पूर्ण होईल. जा म्हणून दत्त महाराजांनी आशीर्वाद दिला. आणि 8 सांगली एक 8 घातली. तू अक्षदा टाकल्याबरोबर श्यामकर्ण निघतील आणि तुझ्या पाठीमागे येऊ लागतील. पण तुला जिथं दाखवायच्या तिथपर्यंत जाते वेळेस तू पाठीमागे फिरून बघू नको. दत्त महाराजांनी सांगितलं. हो म्हणून आनंदाच्या भरात काही गोष्टीची ध्यानात राही ना. बघ आनंदामध्ये एक नाही, लई दुःख झाल्यावर बी काही गोष्टीची ध्यान राहीना आणि लई आनंद झाल्यावर बी काही गोष्टीची ध्यान राहीना. आम्ही भजनाला एकदा आनंदाने सगळेच निघाले. चला म्हणले लई खास भजन करायचे, लई खास भजन करायचे. मग 10 टाळकरीच्या ऐवजी 15 टाळकरी घेतले. तिथं जाऊन उतरून बघायला एकाने टाळ पेटी पकवाज घेतलं नाही. तिथं उतरल्या, चहा पाणी झालं, भजन सुरू करा म्हणजे जीप मध्ये येऊन बघायला टाळ नाही, पेटी नाही, पकवाजही नाही. एकूण एकाच्या तोंडाकडे तवा बघायला म्हणजे टाळ पेटी पकवाज घेतला नाही. काय आता कोण घेईल? कोणीच घेतलं नाही. कारण काय होतं, तिथं दिंडीवर पुढचा भजना नंबर 1 होता आणि ठासून चांगलं भजन करायचं होतं. मेंढक्याचं नाव गाजत पाहिजे. सगळेच आनंदाच्या वातावरणात पसाराच विसरून घरी गेले. दृष्टांत संपला. पण सिद्धांत असा आहे, एखाद्या वेळेस मन लावून काम करायचं असलं की एखादी आठवण निघून जाते. तसंच झालं. आणि म्हणून रुचिक ऋषीला सांगितलं तू 500 घोडे तुला मिळतील आणि पाठीमागे येतील. जिथं तुला दाखवायचे गादी राजाच्या घरापर्यंत तू पाठीमागे फिरून बघू नको. ठीक आहे म्हणला महाराज. अक्षदा घेतल्या. आता किती जोरानं माणूस पळत जाईल तिथपर्यंत. इतकं काम झाल्यावर निमिष मात्र डोळ्याची पापणी लावून उघडेपर्यंतचा वेळ सुद्धा कुठं वाया घातला नाही. डायरेक्ट रुचिक ऋषी त्या तळ्यावर गेला. 21 मंत्र त्या अक्षदेवर मारले आणि तळ्यामध्ये टाकले आणि इकडच्या दिशेला तोंड करून उभं राहिला महाराज. टाकल्याबरोबर 500 वारू निघाले त्याच्यातून आणि रुचिक ऋषीच्या पाठीमागे धावू लागले. या अक्षदाचा परिणाम एवढा झाला, 7 समुद्र एका जागी झाल्यावर खवळल्यावर जितका आवाज होते की नाही तितका आवाज मोठा येऊ लागला. पाणी पूर आल्यावर 7ही समुद्र एकमेकात मिक्स होऊन जसं धडकालेत तितका आवाज येऊ लागला आणि 500 घोड्याच्या किंचाळ्याचा आवाज आभाळ फाटले इतका येऊ लागला. रुचिक ऋषीला सहनच होईना गेला. सांगितलं तितकंच करावं की किलोमीटर 2 किलोमीटर पुढे गेलं आणि लईच आवाज आला बेकार म्हणून चटकन महाग फिरून बघलं. महाग फिरून बघल्याबरोबर 500 घोड्याचे दगड होऊन बसले. पुन्हा फिरून बघला आणि कपाळाला हात मारून घेतला आणि आता ध्यान आली. दत्त महाराजांना फिरून बघू नको म्हणून सांगितलं होतं. आता पडला की पेज. आमचं तसंच व्हायला. आम्हाला साधू संतांनी सांगितलेल्या गोष्टी आमच्या प्रापंचिक आनंदामध्ये आनंदाच्या भरात विसरून चलो आणि इत्यंभूत कर्तव्यता आमची ती कर्तव्यता जी माणसाच्या जन्माची आहे त्याला मुकालो आहे.
दुसरा सिद्धांत काय नाही. साधू मिळे भाग्यानुसार अभाग्यासी कैसा दातार म्हटले. सुकृता वाचवणे साचार संत संग घडेना. संत साधूचे घेता दर्शन आऊट कोटी तीर्थाचे घडे स्नान. सत्पात्राचे देता अन्नदान कोटी यज्ञ फल प्राप्ती. आम्हाला तीर्थ वर्त दैवत हे ते जगाच्या पाठीवर काहीच करायची गरज नाही. कोटी यज्ञ फल प्राप्ती म्हणले. सत्पात्राशी देता अन्नदान. अन्नदानाचं महत्व विषद करत असताना एक शब्द टाकलाय पण सत्पात्र. अन्नदानाचं महत्व सांगत असताना संतांच्या संतीचं महत्व वर्णन करत असताना असं म्हटलंय सिद्धांतामध्ये, साधू मिळे भाग्यानुसार. ज्याचं भाग्य फळलंय की नाही त्याचीच भेट होते. अभाग्यासी कैसा दातार. अभाग्याला भेटत नाही म्हणले. आणि सुकृता वाचून साचार संत संग घडेना. आणि म्हणून जयाच वाटे मोक्ष व्हावा तेने सद्गुरु करावा. सद्गुरु विन मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे. सद्गुरूच्या शिवाय एखादी जर म्हणला कसा मोक्ष मिळणार तर महाराज म्हणले कल्पांती सुद्धा ही गोष्ट शक्य नाही. म्हणून साधूची भेट झाली होती महाराज रुचिक ऋषीला. साधू कोणाला साधू म्हणाव? अनंत ब्रह्मांडाची गोवी ते गोविली सद्गुरु पायी. म्हणून तया नाम गोसाई दुजिया म्हणता दूषण म्हटलंय मोक्ष सिद्धांत. साधू हे सद्गुरूलाच म्हटलंय. अनंत ब्रह्मांडाची गोवी म्हणजे अनंत ब्रह्मांडाची शक्ती, अनंत ब्रह्मांडाची ताकद ती गोविली सद्गुरु पायी. आणि तया नाम गोसाई दुजिया म्हणता दूषण. दुसऱ्याला गोसाई म्हणू नये दत्त महाराजाशिवाय. गोसाई जर कोणी जगाच्या पाठीवर असेल तर केवळ एक सद्गुरूच आहे, त्याचंच नाव गोसावी आहे. आम्ही लेकराला सुद्धा गोसाया म्हणतो. गोसावी ही व्याख्या थोडस सूक्ष्म भेदात गेलो तर आम्हाला सद्गुरू आणि अशा गोसायाची भेट आम्हाला जीवनामध्ये जर झाली तर आमचं पूर्व पुण्य फळाला. आणि म्हणून ही अवस्था रुचिक ऋषीला प्रदान झाली होती. पण रुचिक ऋषीला सांगितलेली आठवण नसल्यामुळं त्या 500 घोड्याचे महाराज यानं परतून रुचिक ऋषीला पाठीमागे फिरून बघला. किंचाळण्याचा बेकार आवाज येऊ लागला, पाण्याचा आवाज येऊ लागला. आणि म्हणून मागं फिरून बघला. बघल्याबरोबर त्या 500 घोड्याचे दगडात रूपांतर झालं. शास्त्राने सिद्धांतांनी सांगितलं तुम्हाला ही गोष्ट खोटी वाटत असेल तर आजही रिद्धपूरला चला. 500 दगडा या घोड्याच्या मूर्त्या तिथं आताही आहेत. माणसं तिथले देवापेक्षा जास्त त्या घोड्याची भक्ती करतात. बघायचं असतील कोणाला की उग काही सप्ताह लावतात, स्टेज लावतात, लाऊडस्पीकर लावतात तर येड्यावानी काही सांगित बसतात असं जर कोणाला वाटलं तर ह्या सिद्धांताचा आधार घेऊन तिथं चला, तिथं या. आणि तिथं 500 घोड्याच्या मूर्त्या आजही उपलब्ध आहेत. तिथं पूजन होते. आणि पुन्हा रुचिक ऋषीने विचार केला. पुन्हा दत्त महाराजाकडे गेला. दत्त महाराजाला जाऊन पुन्हा विनंती केली. अपराधाला मिती नाही. रुचिक ऋषी म्हणतो किती सांगू अवगुण पापाच्या झाल्या राशी. याची गणना करील कोण. स्वामी अंतरलो पाया. नाही केली तुमची सेवा तेने जन्म गेला वाया. विनंती गुरुराया. रुचिक ऋषी पुन्हा जाऊन विनंती करू लागला. माणूस एकदाच्या ऐवजी दोनदा काम पुन्हा गेलं की नाही थोडं म्लान वदन होतेच. माणूस जर असं शर्मल्यासारखं बोलते. पहिला भाव राहते काय बोलण्यामध्ये राही ना. दिवसभर शंकर जिजानं बैल दिले मला. दिवसभर आऊत आणलं, पाणी पाहिजे, चाराही टाकलं नाही. दिवसभर काम करून घेतलं आणि संध्याकाळी नेऊन सांगितलं आणि पुन्हा फोन करून सांगायलाय मी बैलाला पाणी पाहिजे नाही, चाराही टाकलं नाही. बरं
ते धरी दुबाऱ्याला मागल्याबरोबर बैल दी. असंच झालं रुचिक. महाराज म्हणला अपराध घडला माझ्या हातून. दत्त महाराजांनी स्मित हास्य केलं. जाण आता तिथं काय, तिथे त्याला काही सांगायला ते काय, पिपली के पामे घुंगरू बंदे तो बी आला सुनताय. मुंगीच्या पायामध्ये घुंगरू बांधून जर मुंगी नाचू लागली तर त्या घुंगराचा आवाज सुद्धा त्याला येते. ही गोष्टी सांगायला होतात का त्याला. जाणलं आणि सांगितलं पुन्हा त्रिदोष माझ्या अंगी तेने करून मलिन झालो माया प्रपंची भरलो. खूप हे विषय आमचा हे विनंतीतला या संबंध जोडालो मी फक्त. आणि तशी जशी रुचिक ऋषीने विनंती केली की नाही तशीच विनंती आपल्यालाही करावी लागते भगवंताजवळ. आणि आपल्याला सांगावं लागते की त्रिदोषानं मी म्हणालो त्रिदोष माझ्या अंगात आहे, खूप मोठी आहे. साधू संतांची मी कधी सेवा केली नाही, माय बापाची सुद्धा सेवा केली नाही. अवेरले गुरुबा वाक्य सुद्धा माझ्याकडून अवेर झालाय, कुठलंच नाही. पापाच्या अनंत राशी आहेत भगवान, सगळ्या निमूटपणानं माफ कर. पायाचा मी दास दत्ता अर्जी ऐकावी, पतित पावना दीन दयाळा माझी लज्जा राखावी. महाभक्त तारिले कीर्ती मी ऐकितो, म्हणून पायापाशी देवा अर्जी मी करीतो. लेंच राजा हिन जातीचा नामे उद्धरिला, माझा विषयी कैसा बापा विसर तुला पडला. तळमळ कराव भगवंतापाशी, तुझी कीर्ती मोठी आहे, कसंही करून मला एकदा उद्धार कर. आणि पुन्हा ऋषीनं विनंती केली महाराज माझा गुन्हा झाला, एकदाच माफ करा. तुम्ही पाठीमागं फिरून बघू नको म्हणल्या होत्या, पण माझी नजर गेल्यामुळं त्या 500 घोड्याचे दगड झाले. पण आम्हाला दुसऱ्या अक्षदा द्या. दुसऱ्या अक्षदा आता तिथं आमचं नारायण पाटील राहायचं होतं. एक माझ्यासारखं जे थोबाडीत हाणते की नाही माणूस. इतकं महत्वाचं काम मला सांगा, घरी विसरून गेलं तिथं जाऊन अशी किती विनंती करू लागला, राग येते काय, लोभ येते का त्याचा. आणि म्हणून भगवंतानं तिथं भगवंताकडे एक मोठा गुण आहे महाराज, दया. भगवंताकडे दया नाही, पण हे दत्त महाराज साधूचा अवतार असल्यामुळं दत्त महाराज बाकी अवताराकडे दया नाही. बरं बाकी अवताराचा विषय कसा, करशील तसं भरशील. कारल्याचं येल लावलं ना केळ पिकणार नाही, जैसा करेगा वैसा भरेगा. आणि म्हणून फक्त दया कोणाकडे आहे, संताकडेच आहे. संताकडे दया नसली असली तर माऊली पसायदानामध्ये म्हणत होती का, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्करी मिरती वाढो, भूता परस्परे जडो मैत्री जीवांची म्हणत नव्हते. कारण भगवंत गोपालकृष्णाचा न्याय कसा आहे गीतेमध्ये, यदा यदा ही धर्मशेगला निर्भवती भारत म्हणजे महाराज अर्जुनाला सांगत असताना देव म्हणतात जिथं जिथं धर्मा लागला आणि येते तिथं तिथं माझा अवतार घेईल. अवतार घेईल म्हणजे काय, दुष्टाचा निपात करील. निपात म्हणजे काय, दुष्टाला जीवच मारील. भगवंताचा न्याय होय कोणता, डायरेक्ट शूटच. पण संताचं तत्व ते नाही. माऊली काय म्हणतात, दुष्ट जरी असला तरी त्याला जीव मारायचं नाही, जिवंत ठेवून त्याचा दुष्टपणा काढायचा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्री जीवांची. आणि असल्या दुष्ट लोकांच्या दुरिताचे तमीर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछील तो ते लाभो प्राणीजात. जो जे जे जगामधले माणसं अपेक्षा करतील ते ते त्याला मिळो. संताचं म्हणणं आहे, याला दया म्हणा. देव म्हणा, देव करशील तसं भरशील, हे देवाचा न्याय. देवापाशी तुम्ही जसं कराल तसं भरावं लागतं. हे कलियुगामध्ये एक लोकगीत आहे बघा, कलियुगात झाली भेळ, लावलंय रे टाळ आलंय केळ. हे वाजवायचे नव, हे लोकगीत होय. या लोकगीतामध्ये एका काव्यकारानं कलियुगाचा धर्म सांगितलाय. कलियुगामध्ये असं होऊ शकते. कसं, कलियुगात भेळ झाली, रताळ लावलं तर केळ पिकू शकते. आणि त्याच्यामुळेच हे कलमा करून लोक एका झाडावर दुसरं झाड आणत. सोटमूळ त्याचीच राहते, पण एकाच कलम दुसऱ्याला. आणि म्हणून संत
खूप मोठा विषय. आपण कथेला वळण देण्यापेक्षा दत्त महाराजांनी दया केली. दत्त महाराज दयावान आहेत, दया करतात. आणि म्हणून पुन्हा एकदा अक्षता दिल्या आणि सांगितलं आता तरी ध्यान राहील की पुन्हा फिरून वापस बघायचं नाही. मंत्र सांगितला आणि अक्षता दिल्या आणि पुन्हा जा म्हणले. पुन्हा गेला रुचिक ऋषी, तळ्यामध्ये अक्षता टाकल्या. 500 वारू निघाले. नीट घेऊन महाराज गादी राजाच्या घरी गेला. घरी जाऊन गादी राजाला विनंती केली, राजा तुझ्या मुलीचा जे पण होता की नाही ते 500 घोडे मी घेऊन आलो. आश्चर्यचकित झाला महाराज राजा, गादी राजा. अरे बाप रे, कारण ही गोष्ट शक्यच वाटली नाही. हे राजा खरं करील बोलणं असं वाटलंच नव्हतं. गादी राजा आश्चर्यचकित झाला आणि त्यावेळेला गादी राजाला लक्षात आलं की याच्यात काय तपश्चर्याचं बळ आहे. माणसं एखाद्या वेळेस सोयरीक देतावेळी पोरगा नुसतंच बारीक आहे, जमीन नाही काही नाही, याला कशी देवा पोरगी म्हणून विचार करतात. मोठं घर बघून मोठ्या घरी देतात आणि 4 लेकरं झाल्यावर मग कळते यालाच दिलेली बरी होती काय की. कळून काय फायदा आहे पुन्हा. तसलाच न्याय आहे महाराज. त्यावेळेला गादी राजाने विचार केला इतक्या भानगडी करण्यापेक्षा पहिलं आल्यावर दिलेलं बरं होतं काय की म्हणलं. विचार केला. त्याच्या शक्तीची अनुभूती गादी राजाला आली. मुलीला बोलविलं, कौशिका पाचारण केलं आणि वरमाळा घातली. दोघांचं लग्न लागलं आणि लग्न लागल्याच्या नंतर वधू वर पाठवणी करून काढून देत असताना गादी राजानं ह्या राजाकडे विनंती केली. आता राजाला किंमत काय आली ना, हे राजा केवढा आहे ते. त्यावेळेला गादी राजानं विनंती केली, म्हणले रुचिक महाराज तुम्ही भाग्यवान आहात, पण माझं एक काम करा. मला सुद्धा पुत्र संतान नाही, एकच मुलगी होती ते कौशिका. हे पुढच्याच काय दुःख नाही. पुढचं काय म्हणालंय, मुलगा प्राप्ती झाल्याशिवाय मला मोक्ष नाही म्हणून त्यानं बायको केली. ज्याची कौशिका मुलगी होती की त्याला दुसरं लेकरू नाही गादी राजाला, ते कौशिका एकच होती. त्यावेळेला गादी राजानं रुचिक ऋषीला म्हटलं की बाबा तुम्ही जसं मुलगा पाहिजे म्हणून पत्नी केल्या, मला पत्नी आहे सगळंच आहे, पण मला एकच मुलगी आहे, मुलगा नाही. म्हणजे मलाही मुलगा होण्याची काही व्यवस्था लागते काय म्हणला. तर त्यावेळेला रुचिक ऋषीनं प्रयत्न करू काही हरकत नाही म्हणले आणि भगवान प्रभूची प्रार्थना केली, महादेवाची भक्ती केली, प्रार्थना केली आणि महादेवाकडून 2 फळं मागून घेतले. महादेवाला सांगितलं महाराज मला 2 फळं द्या. आणि त्यावेळेला महादेवानं रुचिक ऋषीला 2 फळं दिली होती. एक फळ त्याच्यातलं काढून गादी राजाला दिलं रुचिक ऋषीनं. म्हणजे हे फळ खा तुम्ही आणि पत्नीलाही खाऊ घाला. आणि एक फळ ही आता नवीन बायको झाली की नाही याची कौशिका, तिला खाऊ घातलं आणि आपणही खाला. आणि गादी राजाला खाऊ घातलेल्या फळापासून गादी राजाला विश्वामित्र नावाचा मुलगा झाला. आणि रुचिक ऋषीला जे फळ बाईला खाऊ घातलं होतं कौशिकेला त्याच्यापासून जमदग्नी जन्मला. अशा ह्या 2 मुलं, याचा मुलगा जमदग्नी आणि गादी राजाचा मुलगा विश्वामित्र. अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी कथा वर्णन केली. पुढे ज्याचा त्यानं सुखी संसार केला या ठिकाणी सिद्धांतानं सांगितलेली कथा या ठिकाणी संपत आहे. ही कथा दत्तप्रभूची भक्ती करणाऱ्याची कथा जी मांडली आहे, जी दत्तप्रभूची सेवा करणाऱ्याची जी लिस्ट आहे, जी यादी शास्त्रानं वर्णन केलेली आहे, बऱ्याच लोकांची आहे. प्रमुख आपण इथे या ठिकाणी घेणार आहोत. तुम्हाला सांगतो ही कथा सांगत असताना मला काही पूर्वकल्पना नव्हती.
गुरुजी हे कथा सांगायची आहे, बसायचं आहे. कसं एखादी काम लावत असताना पूर्वनियोजन जर असेल तर अजून थोडंसं सुटेबल केलं असतं. कुठलंच काही मी टाचन काढलेलं नाही, कुठलं काही पोथी उघडून बघितलेली नाही. हे नाममात्राचा पूजेला राहावा म्हणून इथं पोथी आणून ठेवलेली वय. पण या ग्रंथातले हे विषय मी सांगालेले होतं की नव्हत याच्यात हात की नाही मला माहित नाही. पण ही जी कथा आहे आपण 8 सिद्धांतामधून एकत्रित केलेली कथा, एकत्रित केलेला कथा मला काय फार लय मोठा अभ्यास नाही. पण आमचे नारायण पाटील ज्या वेळेला कुठं हे करतात, भजन म्हणतात, आजपर्यंत त्यांचे जे माझ्यावर संस्कार आहेत त्या संस्काराचं फलित म्हणून मी तुमच्या पुढे वेडी वाकडी कथा करण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि म्हणून कुठलंही काही टिपण नाही, टाचन नाही, काही नाही, काही नाही. बसल्याबरोबर भगवान जशी बुद्धी देते पण सांगित असलेलं भगवंताची ही जागा वय या ठिकाणी बसून बिना वाचल्याशिवाय कुठला तरी आधार असल्याशिवाय वक्तव्य करीत नाही एवढी गोष्ट मात्र निश्चित. मग जी एखाद्या अधिकारी पुरुषाच्या तोंडून ऐकलेली असेल किंवा एका जागी वाचलेली असेल. पण कथेचा भाग असा आहे या ठिकाणी रुचिक ऋषीची भक्ती, दत्त महाराजाची भक्ती रुचिक ऋषीनं केली आणि दत्त महाराजाला प्रसन्न करून घेतलं. आणि या कथेच्या शेवटी एक अभिप्राय असा आहे, महाराज भक्ती करायची असेल तर भक्ती ही सकाम नसावी. भक्ती करीत असताना निष्काम सेवा किंवा निष्काम भक्ती असावी. दत्त महाराजाची रुचिक ऋषीनं भक्ती केली पण सिद्धांतांनी या रुचिक ऋषीच्या भक्तीला खालून रेष मारली लाल. त्याचं कारण असं होतं, रुचिक ऋषीनं दत्त महाराजाची भक्ती केली प्रपंचातल्या सुखासाठी. हे सगळं आटापिटा प्रापंचिक आहे याच्यासाठी त्याच्याकडून हस्तगत करून घेतलं. अशी भक्ती जर केली आम्ही तर आमची भक्ती सकाम असेल तर त्याचं प्रायश्चित्त सुद्धा तसंच असेल. आणि म्हणून या गोष्टीचं प्रायश्चित्त पुढे नंतर त्याचं रूपांतर परमगतीमध्ये होईल. ते विषय वेगळा, प्रारब्धाचा भाग आहे. पण सकाम भक्ती करू नका, निष्काम सेवा करा. निष्काम सेवा करीत असताना आपल्याला कुठल्याच गोष्टीची त्या ठिकाणाहून लालूच, लालसा, इच्छा, आशा, मनशा काहीच नसावी. तेव्हा भक्ती आपली त्या ठिकाणी फळाला येते. अशा पद्धतीची या ठिकाणी रुचिक ऋषीची शास्त्राने वर्णन केलेली कथा आहे. पुढे आपण हळूहळू दुसरी कथा करून एक तोपर्यंत सुंदर भजन करवा.